एक थोडे दिवस MG कॉलेजच्या मागचे 11-12 चे हॉल आहे तिथं जा. एक आठवडा फक्त 4-5 दिवस. ठीक आहे. मग इनफ स्ट्रेंथ यायला लागली की आपण तुमचा रेग्युलर जिथं क्लास भरायचा बेलाय सरांच्या तिथं आपण चालू करूया. पण तुम्ही रेग्युलर यायला चालू करा. तुम्ही रेग्युलर येताय हे कळलं तर तिथं खाली क्लास चालू करता येते. जिथं तुमची शाळा जवळ आहे तुम्हाला मग सगळं जवळ पडते. ठीक आहे. 6 to 7, 7 to 8 क्लास करायचा. 8 ला मग तुम्हाला शाळेला जाता येते 8 वाजता. चलो तो क्या है देखो अभी काय बघायचं आज. What is meant by reflection of light? Can you recall page number 73 refraction of light चालू करतोय आपण. पहिलं काय परभणीच्या स्टुडंट्सचं काय काय आहे रे मामला. तुमचं काय फिजिकल कधी चालू होते काय सरांनी सांगितलंय कसं आहे आज होणार होतं ना. कसं आहे तुमचं काय. वैष्णवी बघा बोला इकडले कोण कोण आहेत. सोहेल नाही कोण ते 10th डिसेंबर म्हटले का म्हणजे नेक्स्ट मंडे 3-4 दिवस. ठीक आहे. ओके चालतंय आपण ऑनलाईन घेऊया. सर मला बोलतील त्याच्यानुसार मग आपण पुढचं प्लॅनिंग करूया. देखो क्या बोल रहा है इधर. व्हाट इज मेंट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्हाट इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला 8th ला. रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय असते. लाईट आली आणि परत फिरली दॅट इज कॉल्ड रिफ्लेक्शन. समजा इथं जर मिरर आहे क्वेश्चन नंबर 2 आहे व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. क्वेश्चन नंबर 2 काय व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. दोन्ही बघू आपण. रिफ्लेक्शन मध्ये काय होतंय. लाईट आली अशी ठीक आहे. लाईट अशी रिफ्लेक्ट झाली. लाईट आली आणि रिफ्लेक्ट झाली. हे मिरर आहे का. ठीक आहे. लाईट आली आणि लाईट अशी रिफ्लेक्ट झाली. जर हा मिरर नसता तर डायरेक्शन ऑफ लाईट पाथ ऑफ लाईट वुड हॅव बीन स्ट्रेट. तर गेली असती. इफ दिस मिरर वॉज नॉट प्रेझेंट बट मिरर इज प्रेझेंट देअरफॉर लाईट कम्स अँड टर्न मारणार. मग अँगल ऑफ इन्सिडन्स इकडला अँगल त्याला बोलते अँगल ऑफ इन्सिडन्स आणि इकडला अँगल दिस इज कॉल्ड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर ते दोन्ही काय असते सेम. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. व्हिडिओ बंद कर रे शेमड्या. बाहेर काढतो बघ नाही तर. Angle of incidence is equal to angle of reflection. दूसरा रूल काय. सेकंड रूल काय. Incident ray and reflected ray are on the opposite sides of normal. This is normal. हे normal म्हणजे perpendicular आहे मिररला. Incident ray and reflected ray are at opposite sides of the normal. Second rule. पहिला I is equal to R. दूसरा on opposite sides. ठीक आहे. तीसरा काय incident ray, reflected ray and normal all are in same plane. तीसरा काय incident ray, reflected ray and normal all are in same plane. तिसरा रूल आहे. ठीक आहे. ऑलरेडी झालेत आपल्याला इथं म्हटलंय कॅन यू रिकॉल म्हणून मी सांगितलं. देन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन वी हॅव सीन ऑलरेडी इन 9th क्लास. मग आता काय बघायचं आहे. नाऊ वी विल सी रिफ्रॅक्शन. मग रिफ्रॅक्शन काय होतंय. तर त्याचे 2 ऍक्टिव्हिटीज सांगितलेत. आपण ऍक्टिव्हिटीज बघूया. काय ऍक्टिव्हिटीज सांगितले रिफ्रॅक्शनच्या काय ऍक्टिव्हिटीज सांगितल्या.
ठीक है, क्या चल रहा है अपना, रिफ्रॅक्शनच्या दोन ऍक्टिव्हिटीज सांगितले, त्यातली ऍक्टिव्हिटी नंबर 1 काय बघा, रिफ्रॅक्शनची ऍक्टिव्हिटी नंबर 1 काय, तर असा हे असं एक पाण्याचा डब्बा घेतला, डब्बा घ्या, बकेट घ्या, ग्लास घ्या, ठीक आहे, पाण्याची आपण काय घेतली, बकेट घेतली, बकेट मध्ये पाणी आता इथपर्यंत भरलंय, बकेट मध्ये पाणी आता इथपर्यंत भरलंय, याच्यामध्ये पेन्सिल बुडवा, याच्यामध्ये पेन्सिल काय करा, डीप करा, पेन घेतला, पेन पण डीप केला तरी चालतंय, इंक पेन असेल तर डीप करू नका, नाही तर सगळं ब्ल्यू ब्ल्यू होईल, तर ब्लॅक ब्लॅक होईल, काय दिसणार नाही. याच्यामध्ये काय केलं आपण, पेन्सिल डीप केली, तर काय होतंय, पेन्सिल विच इज अबाव द लिक्विड looks thinner and pencil which is inside the liquid looks thicker. Pencil which is above the liquid looks thinner and pencil which is inside the liquid looks thicker. मग हे थिक वाटते, जाड वाटते, आतली पेन्सिल काय वाटते, जाड वाटते. पेन्सिल which is inside the liquid looks thicker, जाड वाटते, जाड का वाटते, आतली पेन्सिल जाड का वाटते, ते होते रिफ्रॅक्शन, हे कशामुळे होते, रिफ्रॅक्शन. म्हणजे रिफ्रॅक्शनचे एक्झाम्पल्स दिले, दिस हॅपन्स बिकॉज ऑफ व्हॉट, रिफ्रॅक्शन. सेकंड एक्झाम्पल काय दिले रिफ्रॅक्शनचं बघा, रिफ्रॅक्शनचं सेकंड एक्झाम्पल काय दिले बघा, पेन्सिल अशी तिरकी ठेवली, पेन्सिल अशी स्लांटेड ठेवली, ऍट सम अँगल विथ दी व्हर्टिकल ठेवली, रिफ्रॅक्शन होते, राईट. ऍट सम अँगल विथ व्हर्टिकल ठेवली पेन्सिल आणि वरून बघितली, तर पेन्सिल अशी दिसत नाही, पेन्सिल अशी दिसत नाही, तर पेन्सिल कशी दिसते, करून बघा तुम्ही, एक्सपेरिमेंट करून बघा, एक्सपेरिमेंट करून बघा, पेन्सिल अशी दिसते, ठीक आहे ना. ऍक्च्युअली पेन्सिल कशी अशी आहे, ऍक्च्युअली पेन्सिल अशी आहे, पण हा भाग थोडा वर उचलल्यासारखा दिसतो, हा भाग थोडा वर उचलल्यासारखा दिसतो, पेन्सिल अशी दिसते. मग पेन्सिल सीम्स टू बी ब्रोकन ऍट दिस पॉइंट, पेन्सिल सीम्स टू बी ब्रोकन ऍट दिस पॉइंट, इथं तुटलंय, पेन्सिल ब्रेक झाली इथं असं वाटतंय, पण ऍक्च्युली पेन्सिल वगैरे काय ब्रेक झाली का, काय पेन्सिल वगैरे ब्रेक झाली नाही, रिफ्रॅक्शन मुळे तसं वाटतं. दिस इज ऑल्सो ऍक्टिव्हिटी, कशामुळे होतंय, दिस हॅपन्स बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ऍक्च्युली पेन्सिल तर सरळ आहे, तुटली उठली नाही, पण आतला हे डॉटेड पार्ट हे खरा खरा तसा आहे, डॉटेड पार्ट म्हणजे जे डॉटेड लाईन काढले हे ऍक्च्युली पेन्सिल अशी, डॉटेड पार्ट म्हणजे हे ऍक्च्युली पेन्सिल अशी आहे, पण दिसती अशी. सो पेन्सिल seems to be broken at this point. This happens because of refraction. ठीक, आणखीन काय होते रिफ्रॅक्शन म्हणून, आणखीन असं होतं, हे पण घरात एक्सपेरिमेंट करून बघा, एकदम इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहे बघा. ऍक्टिव्हिटी नंबर 2 काय, ऍक्टिव्हिटी नंबर 2, ऍक्टिव्हिटी नंबर 2 काय, असं एक पॉट घ्या, थोडं शालो असू दे, हे डीप असलं तर चालते, हे थोडं शालो पाहिजे, उथळ पाहिजे, जास्त डीप नाही पाहिजे, आणि तो बॉटमला एक कॉइन ठेवा, ठीक आहे, बॉटमला एक कॉइन ठेवायचा. काय करायचं, काय करायचं, इथून बघायचं, इथून बघायचं, इथून बघितलं तरी कॉइन दिसणार, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. टेबलवर ठेवा शक्य त्याला, याला काय करा, पॉटला टेबलवर ठेवा, मग आणखी जरा सोपं जाईल एक्सपेरिमेंट. म्हणजे तर कॉइन दिसाले तुम्हाला, ठीक आहे, मग मागे मागे वॉक वॉक करत यायचं, मागे मागे वॉकिंग करत यायचं, मागे 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 यायचं. मग याचं एका ठिकाणी गेलो, इथं एका ठिकाणी गेलो की आता ते कॉइन दिसेना झालं, कारण इथून जर नजर मारली तर इथलं दिसते आपल्याला, इथून जर नजर मारली तर आपल्याला इथलं दिसते, बरोबर ना. इथून जर सरळ रेषेतलं दिसते ना, हे मध्ये आलं ना भांड्याचं, हे ही बाजू मध्ये यायला लागली, मग इथून जर बघितलं तर सरळ लाईन मध्ये दिसते, मग हे दिसेल, हा कोपरा दिसेल भांड्याचा, पण हे कॉइन दिसणार नाही. मग काय करायचं, फर्स्ट स्टँड नियर पॉट, अँड when you stand near pot you can see the coin, you can see the coin, then walk
away from the pot. Then walk away from the pot until this coin becomes invisible. Until this coin becomes invisible. आणि एकदा इनविजिबल झालं, once coin becomes invisible, ask your friend or brother or sister to pour some water inside this. आता एकदा दिसेना झालं हे कॉइन, म्हणजे सरळ रेषेत तर नाही येते कॉइन, म्हणजे हे कॉइन आता सरळ रेषेत तर नाही आहे, आपल्या डोळ्याच्या समोर सरळ रेषेत नाही आहे, मग दिसत नाही. ठीक आहे, मध्ये पाणी ओतायला लावा तुमच्या मित्राला, मैत्रिणीला ओतायला लावलं तरी चालतंय. दादाला, दीदीला, बहिणीला, आईला, बाबाला, आजाला, आजीला, कुणाला पण काय करायला लावा, पाणी ओतायला लावा. पाण्याने थोडं 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 भरत आलं, पाण्याने थोडंफार भरलं की एक पॉइंट असा आहे की त्यावेळी कॉइन दिसायला चालू होतं. अगोदर दिसत नव्हता. विदाउट वॉटर कॉइन वॉज इनविजिबल. Without water coin was invisible, but after pouring some water coin becomes visible. आता coin visible व्हायला लागला, दिसायला लागला coin आता. ठीक आहे, कशामुळे दिसायला लागला? This also happens because of refraction. का कशामुळे? This also happens because of refraction. मग इथून रे सरळ जातो, पण पाण्यात गेला की वाकडा होतो ना. इथून रे किरण असा रे सरळ जातो, पाण्यात गेला की वाकडा होतो. मग वाकडा होतो म्हणून कॉइन दिसला. पाणी नसलं, इफ वॉटर इज नॉट प्रेझेंट, रे गोज इन स्ट्रेट डायरेक्शन अँड कॉइन इज इनविजिबल. बट बिकॉज ऑफ वॉटर लाईट बेंड्स अँड बिकॉज ऑफ दॅट कॉइन दिसते आपल्याला. ठीक आहे, इनविजिबल कॉइन बिकम्स विजिबल. Invisible coin becomes visible because of what? Refraction. The refraction मुळे pencil seems thicker. Number one, pencil seems thicker. Number two, pencil seems broken. Number three, and invisible coin becomes visible. तीन गोष्टी होते because of refraction. वाकडी होती light, bending of light happens, म्हणून हे सगळं आपल्याला चमत्कार दिसते. Right? Okay. चल, हे क्लिअर काय इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर ना? आवाज यायलाय बाकी सर्वांना यायलाय? आता तुम्ही फिजिकल लेक्चर अटेंड करायला चालू करा, आवाज यायला नाही यायला सगळं एकदम छान होते. रिफ्रॅक्शन कधी होते सांगतो, कधी होते? When light goes from one material to another material, refraction happens. When light goes from one material to another material, refraction happens. एकातून दुसऱ्यात लाईट घुसायला लागली तेव्हाच बेंडिंग होते. मग ते वॉटर असेल, केरोसिन असेल, ग्लास असू शकते, जे पण असते, पण पारदर्शक पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे, त्यात लाईट घुसला पाहिजे ना. नाहीतर हे आता हँड आहे, हँडच्या आतमध्येच लाईट घुसणार नाही तर रिफ्लेक्शन काय आहे, वेगळ्याच होणार नाही. मग ते मटेरियल कसं पाहिजे? मटेरियल शुड बी ट्रान्सपरंट. प्रत्येक मटेरियल मध्ये होते, एका मटेरियल मधून दुसऱ्या मटेरियल मध्ये घुसताना बेंडिंग होते. इथं हवेत आहे लाईट, लाईट हवेत आहे, मग सरळ जाणार. पाण्यात घुसताना बेंड मारणार, लाईट पाण्यात घुसताना बेंड मारणार, कळते ना असं. मग कोणते पण दोन मटेरियल्स असले तर त्याच्यातून लाईट एकातून दुसऱ्यात जाताना रिफ्रॅक्शन हॅपन्स. ठीक आहे, अच्छा आहे. थिन क्लॉथ मध्ये लाईट बेंड होते, पातळ कपडा असला तर त्याच्यामुळे पण लाईट बेंड होते, बट दॅट इज नॉट रिफ्रॅक्शन. ते असतंय काय असते ते? डायफ्रॅक्शन. ते काय असते? डायफ्रॅक्शन. डायफ्रॅक्शन तुम्हाला नाही, डायफ्रॅक्शन 12th ला आहे. पातळ कपडा असला तर त्याच्यातून पण लाईट गेली तर बेंड होते, ते दॅट इज नॉट रिफ्रॅक्शन, ते आहे डायफ्रॅक्शन. ते नाही सिलेबसला आता तुम्हाला.
ठीक आहे. मग रिफ्रॅक्शनची डेफिनेशन दिली बघा. Light changes its direction when it goes from one transparent medium to another transparent medium. This is called refraction of light. This is called refraction of light. ठीक आहे. थोडं एक्झाम्पल बघूया आणखी रिफ्रॅक्शन कसं कसं होतंय. थोडं एक्झाम्पल बघूया रिफ्रॅक्शन काय काय होतंय. इथं आहे ग्लासचा स्लॅब. इथं काय आहे ग्लासचा स्लॅब. ठीक आहे. एक्सपेरिमेंट कसा करायचं ते पण दाखवतो मी. हे याच्यानंतर एक्सपेरिमेंट आहे, पण हे थोडं रिफ्रॅक्शन डेफिनेशन करू दे याच्यासाठी मी सांगतो. दिस इज ग्लास का स्लॅब. ग्लासचा स्लॅब कसा आहे. ग्लासचा स्लॅब असतात फोन सारखा, त्याला थिकनेस आहे. असा ग्लासचा स्लॅब ठेवला, असं जाड ठोकळा आहे, असा कळते ना, असा जाड ठोकळा, असा जाड ठोकळा. वरून लाईट येणार अशी आत घुसणार आणि खालच्या बाजूने निघणार. वरून लाईट येणार, त्याच्यात घुसणार, खालच्या बाजूने निघणार बाहेर. ओके, चल मग काय होतंय. लाईट समजा अशी आहे, समजा लाईट जरा अशी आहे. दिस इज इन्सिडेंट रे. तर इथे नॉर्मल काढायचं. लाईट समजा अशी आली तर इथं काय काढली, नॉर्मल काढली. लाईट कसा गेला असता. If refraction had not happened, then direction of light would have been like this. If refraction had not happened, then direction of light would have been like this. But refraction is happening. त्याच्यामुळे लाईट कशी आली. त्याच्यामुळे लाईट आली अशी थोडी बेंड होणार. कुणाकडे बेंड होते, अशी सरळ गेली असते, एकदम डॉटेड लाईन सारखी सरळ गेली असते. पण काय होते, लाईट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. लाईट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. पण लाईट डॉटेड लाईनचा रस्ता सोडून थोडी नॉर्मल कडे टर्न झाली. डॉटेड लाईनचा रस्ता सोडून लाईट थोडी नॉर्मल कडे काय झाली, टर्न झाली. याला काय बोलते, रिफ्रॅक्शन. याला काय बोलते, रिफ्रॅक्शन. परत काय होते, समजा इथपर्यंत गेलीस तर इथपर्यंत सरळ गेली, परत मी इथे एक नॉर्मल काढली, परत तिथे एक नॉर्मल काढली. ठीक आहे. असं सरळ गेली असती तर कशी गेली असते, अशी गेली असते. सरळ गेली असती तर अशी सरळ गेली असते. पण काय होतंय, जर हे फक्त ग्लास असता तर एकदम सरळ अशी गेली असते. बट मटेरियल चेंज झालं. तर ग्लास आहे, बाहेर एअर आहे. इथं ग्लास आहे, बाहेर एअर आहे. मग रे कसा जाणार, अवे फ्रॉम दी नॉर्मल. कसं होते, अवे फ्रॉम दी नॉर्मल. हलक्यातून डेन्सर मध्ये येताना टुवर्ड्स नॉर्मल. हलक्यातून, हलका आहे, हलकं म्हणजे ऑप्टिकली हलकं. ऑप्टिकली हलकं म्हणजे एवढं विचार करू नका आता, एवढंच लक्षात ठेवा. रेअर मधून डेन्स, हे जरा डेन्स आहे, हे जरा रेअर आहे. रेअर मधून डेन्स मध्ये येताना असताना रे कसा येते, टुवर्ड्स नॉर्मल. रे येते टुवर्ड्स नॉर्मल. आणि डेन्स मधून हलक्या जात असताना अवे फ्रॉम नॉर्मल जाणार. म्हणजे ऍक्च्युअली रस्ता असा आहे, पण त्याच्यापेक्षा पण अजून दूर जाणार. म्हणजे ओरिजिनल रस्ता आणि हे खालचा बाहेर आल्यानंतरचा रस्ता ते पॅरलल असते. ओरिजिनल रस्ता बघा, हे असा ओरिजिनल असा रस्ता, ओरिजिनल रस्ता आणि बाहेर आलेला खालचा, हे दोन्ही काय असतात, पॅरलल असतात. दोन्ही काय असतात, पॅरलल. बघा इथपर्यंत कळते का. त्याला काही रिझन्स आहेत, त्याचे काही रिझन्स आहेत, ते नंतर कळतील. ते आता 10th ला नाही तुम्हाला. हे नियर नॉर्मल का जाते, अवे फ्रॉम नॉर्मल का जाते, त्याचं थोडं एक्सप्लेनेशन आहे 11th 12th ला. थोडं आहे, खूप काय जास्त नाही.
पण ते आता 10th ला काय तुम्हाला गरज नाही, ते बेंड जवळच का जाते आणि दूरच का जाते, हे जवळ जाते. एअर मधून ग्लास मध्ये येताना, ग्लास मधून एअर मध्ये जाताना हवे जाते, हलक्यातून जड मध्ये येताना, हलक्यातून जड मध्ये येताना टुवर्ड्स, जड मधून हलक्या जाताना हवे. असं का होतंय, त्याचं ते बिहेवियर आहे, त्याचे रिझन्स काय 11-12 पर्यंत नाही, थोडे रिझन आहे 11-12 ला, पण खूप डिटेल मध्ये नाही. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करून घ्या, डायग्राम ड्रॉ करून घ्या. चला डायग्राम जॉईन करून घ्या, डायग्राम जॉईन करून नाही, डायग्राम ड्रॉ करून घ्या. डायग्राम जॉईन करा. अरे काय डायग्राम, डायग्राम ड्रॉ करा, जॉईन करा का मला, डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ करा. काय काय इन्सिडेंट रे, हे जे बाहेर आलेलं असते त्याला बोलतात एमर्जंट, एमर्जंट रे. जे आतमध्ये असतंय त्याला बोलतात रिफ्रॅक्टेड रे, जे आतमध्ये आहे त्याला बोलतात रिफ्रॅक्टेड रे. हा जे आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, जे आतमध्ये आहे ते काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स. हे जे इथं आहे त्याला आर म्हटले, आर. ते काय, जे अँगल आहे ते आर आहे, हा काय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. जे बाहेर आल्यानंतर जे अँगल आहे ते ई आहे, त्याला काय बोलते, अँगल ऑफ इमर्जन्स, अँगल ऑफ इमर्जन्स. आणि इथला आर अँगल आणि इथला अँगल हे दोघं सेम असते, इथला अँगल आणि इथला अँगल हे दोघं सेम असते. चला परत एकदा जॉईन करा, मग पुढचा पार्ट बघूया. परत एकदा रिपीट जॉईन करा. पर बघा, जे मुलं लेट जॉईन केले असतील त्यांच्यासाठी काय, जे मुलं लेट जॉईन केले असतील त्यांनी ऐका काय, उद्याचं लेक्चर अहमदपूरच्या स्टुडंटसाठी, अहमदपूरच्या स्टुडंटसाठी उद्याचं लेक्चर काय होईल, फिजिकल चालू आहे आणि लेक्चरचा टाइम पण चेंज आहे. त्यांना ऑनलाईन बघायचं, ऑनलाईन बघता येते, सेम ग्रुप मध्ये लिंक येईल. पण उद्याचं लेक्चर सोरगेकर सरांचं होईल मॅथ्सचं, जसं होतं रेग्युलरली. कागणे सरांचं होईल सायन्सचं. लेक्चरचा टाइम 6 to 7, 7 to 8 सकाळी पाठवले तुम्हाला ग्रुपवर. लेक्चरचा टाइम 6 to 7, 7 to 8, 7 to 8 सायन्स, 6 to 7 मॅथ्स. ज्यांना फिजिकल जायचंय त्यांनी फिजिकल जा, ज्यांना फिजिकल लेक्चर बघायचं आहे त्यांनी फिजिकल बघायला जा. फिजिकल मजा येणार, जोक्स होणार, छान मजा येणार. मास्क यूज करा. कुठे जायचं आहे, 11-12 चे आपले हॉल्स, 11-12 चे हॉल्स एमजी कॉलेजच्या मागे, बेल्लाय सरांच्या हॉलच्या तिथं नाही, भगीरथी हॉटेलच्या मागे नाही, एमजी कॉलेजच्या जवळ. ओके, चलो परत जॉईन करा, परत बघूया.